चला सांगा, मूळ संख्या कशाला म्हणतात सांगा मला पटपट पटपट. जातो म्हणताय का नाही म्हणताय? हा, ज्या संख्येला कोणी भाग जायला पाहिजे? हा, ज्या संख्येला एकने व स्वतःनेच भाग जातो अशा संख्येला काय म्हणणार आपण? मूळ संख्या. मग अशाच मूळ संख्या सुरुवात किती न होत्या सांगा? 2. पहिली मूळ संख्या कोणती? 0 येणार, 1 येणार का 2 येणार का 3 येणार? कुठली येणार? 2 ही समसंख्या पण आहे की मग मूळ पण आहे का नाहीये? कन्फर्म आहे का नाही? 2 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्यांची सुरुवातच आपली 2 पासून होत्या. 1 ही काही मूळ संख्या नाही. पुढे सांगते ती मग कसली संख्या आहे ती पहिला लक्षात घ्या. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येला 1 ने आणि स्वतःनेच भाग जातो तर त्या संख्यांना कसल्या म्हणायचं? मूळ संख्या म्हणायचं. आता एक काम करायचं, मला सांगा 1 ते 10 पर्यंतच्या 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणती त्या सांगा. इकडे लक्ष द्या, नोट डाऊन करू नका. नोट डाऊन करायला वेळ देते. 2 3 5 7 बरोबर का? आता काय करायचं, लागलीच आपण नाही ह्यांची बेरीज पण करून घ्यायची. म्हणजे तिथं तोंड पाठच झालं पाहिजे की आपल्याला शिकवता. हा, इकडे मी अजून एक कॉलम वाढवते म्हणजे लक्षात येईल. 2 3 5 7 बरोबर का? हा, मग यांची बेरीज किती होणार ना? तो एक कॉलम करायचा. बोला बेरीज किती येणार सांगा? 20 करायची. आता का ऐका, आपण आता 7वी ला आहे बरोबर का? मग उगाच आता 2 अधिक 3 2 3 4 5 असं पोटावर मोजत बसायचं का नाही? पटपट पटपट पर्यंत चालवायचं. 2 आणि 3 3 झाले 5 5 5 10 7 17 डायरेक्ट 17 लिहायचं. अधिक अधिक करत बसायचं का आता? नाही, फक्त समजावून घेतलं की झालं. बोला दुसरं सांगा आता. 11 13 11 ते किती येणार? 20. हा सांगा. 11 13 17 19 11 13 17 19. चला करा बेरीज. इकडून करायचे. 9 आणि 7 किती झाले? 16. 9 7 किती? 16. 16 आणि 3 19 आणि 20. हातच्या गेला 2 3 4 5 6 7 आली का बघा. पटकन लक्षात ठेवायची की एवढ्या वेळा. म्हणजे परत तुम्हाला विचारलं बाबा 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती, तर पटकन जमावी. उगाच कॅल्क्युलेट करत बसायचं का तिथं? तेवढा वेळच नसतोय आपल्याला पेपरला. बोला नेक्स्ट सांगा आता. 21 ते किती? 30. हा, किती येणार? 23 आणि 29. चला करा बेरीज. 9 3 12 हातच्या गेले 42 55. हा सॉरी 52 रे. हा 52. कारण 9 3 12 आले, हातच्या गेला 1 आणि इथली 2 आणि 2 4 आणि 5 52. बोला नेक्स्ट सांगा आता चौथं. 31 ते 40 सांगा. हा 31 आणि 37. बोला किती येणार बेरीज? 68. छान. बोला नेक्स्ट. 41 ते 50. हा किती येणार? 43 छान. हा बोला पुढे बेरीज. 7 आणि 3 10 आणि 11 12 आणि 13 आले का? 131. हा पटकन वेळच नाही घालवायचा असं. पुढचं सांगा. 51 ते 60. किती येणार? 51 ते 60. बोला 53 ते 60. छान. 53 59. बोला 112. 12 5 आणि 5 10 आणि 11 112. चला 7वं हे नेक्स्ट सांगा. किती? 61 ते 70. बोला 61 67. हा 61 आणि 67 दोनच आहेत त्या. 8 आणि 7 आलं लक्षात. चला पुढचं सांगा आता. 71 ते 80. कोणकोणते आहेत सांगा? 71 73 हा 77 नाही येणार कारण 11 7 77. मग 77 येणार नाही. कोणती येणार? 79. करा बेरीज. 9 3 12 आणि 13 23. पटकनच करायची, वेळ घालवायचा नाही. तिथं ह्याचं कॅल्क्युलेशन करेपर्यंत 7 1 21 आणि 22 असं होऊन पटकन रिकाम व्हायचं. चला नेक्स्ट. 81 90. हा 90. बोला 83 83 आणि 89. किती झाले? 912 18 16 आणि 17 172. आणि लास्ट 91 ते 100 91 ते 100. फक्त आणि फक्त 97. त्याच्यामुळे यांची बेरीज फक्त किती? 97. आलं लक्षात कसं शोधायचं ते. चला आता 3 कॉलम व्यवस्थित करून घ्या आणि सोडवा मग.
इथंच म्हणते मी चालतो. ज्या संख्येला किती ना एकने व स्वतःनेच भाग जातो, दुसरं कुणी सुद्धा गेला नाही पाहिजे. म्हणजे विभाजक ती आणि ते दोनच असले पाहिजेत. मूळ संख्याला विभाजक किती येणार? दोनच ना? दोनच का? हो. एक एक लाईन सोडून नीट लिहा, काय गर्दी करू नका बघा. एक एक लाईन सोडा, परत आपल्याला वाचायला पण व्यवस्थित वाटावं. पहिल्या डेफिनेशन ती व्याख्या लिहिल्या, ती व्याख्या नीट लिहा अगोदर. व्याख्या नीट लिहा. झालंय तुमचं सगळ्यांचं? चला, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत मोजा. 25. बघा बरं, मोजा. बोर्डवरच्या झाल्यात का सगळ्या? 25 का राहिल्या बघा? एखादी राहिल्या का बघा? एखादी चेक करा. झाल्या सगळ्या 25 आहेत का सगळ्या? हा, लिहा तिथं मग खाली. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या. एकूण मूळ संख्या बरोबर 25 आहेत. एकूण मूळ संख्या 25 आहेत. त्यांची सगळ्यांची बेरीज केली खरी? 1080. नाही, 1080 नाही, जास्त होणार. बघा बघा, सगळ्यांची बेरीज करून बघा. सगळ्यांची बेरीज करा, किती होतं बघा. सगळ्यांची बेरीज करा. 1080 नाही येत. नीट करा बेरीज, किती होते बघा सगळ्यांची. किती त्या सगळे मिळून बेरीज. किती त्या? करा करा करा. अजून कुणी केल्या का बेरीज? पण आता बेरीज करायचं अवघड आहे का सांगा बरं? एवढ्या संख्या शोधल्या आणि बेरीज अवघड आहे? चुकली. बोला. नाही येत, नीट चेक करून बघा. अजून एकदा. चुकली. आता एवढ्यासाठी वेळ एवढा वाया घालवायचा का रे? नाही. करा बाळांनो, लय वेळ वाया जातोय. करा पटकन बेरीज. एवढा वेळ कसा? झालं का? बोला बोला पटपट. बेरीज किती आली ते? 1060. बरोबर आहे. 1060 लिहा तिथं आता. बेरीज किती आली तर 1060. बाळा तिथं बेरीज लिहितात वगैरे खाली लिहायचे. सगळ्यांची मिळून आलेली बेरीज लिहा तिथं. 1060 पुढे लिहा. एकूण बेरीज बरोबर किती येणार तर 1060. आले का लक्षात? बेरीज किती आली? आता तुम्हाला विचारलं तर बेरीज बरोबर किती सांगता येईल आपल्याला? 1060 ही बेरीज आली. कुणाची? 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060. चला नेक्स्ट आता घ्या. अजून मूळ संख्येबद्दल काय माहितीये? या दोन गोष्टी तर कळाल्या का? ज्या संख्येला स्वतःने 1 ने भाग जातो त्या सगळ्यांना मूळ संख्या म्हणायचं.
मूळ संख्या समजल्या का, लिहिलेल्या आता आले. दुसरी गोष्ट, बेरीज सगळ्यांची किती होणार, 1060. तोंडपाठ करून टाकायचा, आता सांगायला नको, डायरेक्ट 1 ते 100 पर्यंत विचारलं तर. कळालेत का हे काय काय केलं ते. चला आता नेक्स्ट घ्या. मला सांगा एक अंकी मूळ संख्या, एक अंकी मूळ संख्या किती आहेत, 4 आहेत. तुम्हाला जर असं विचारलं की सर्वात लहान एक अंकी मूळ संख्या कोणती, 2. लिहा तिथं खाली. 2 हे सर्वात, एक आकडा 2 आकडा टाकून लिहायचं रे, त्याच्याबद्दलची माहिती आहे ना, त्याच्यामुळे मूळ संख्या बद्दलचे सगळे करायचे. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या असून ती मूळ संख्या सुद्धा आहे का, मूळ संख्या पण मूळ संख्या असून ती मूळ संख्या सुद्धा आहे. 2 सम ही संख्या असून मूळ संख्या. हा मूळ संख्या लिहिली. मग असू दे की मूळ संख्या असून सम संख्या. हा होईच की, मग दोन्ही पण बरोबर आहे की. समसंख्या असून मूळ पण आहे, मूळ असून सम पण आहे, दोन्ही पण बरोबर आलं. सम पण आहे, मूळ पण आहे रे. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या असून ती समसंख्या आहे. लिहिलं का. जी मूळ संख्या आहे, कॉमा करून, जी मूळ संख्या आहे, जी मूळ संख्या आहे, जमेल का आता. आणि 2 करू नका, नाही 2 ला असं करा, तुमच्या माहितीसाठी लक्षात राहावं म्हणून. 2 ला सम पण करा आणि मूळ पण करा. सम, मूळ आणि एक अंकी असं 3 करून घ्या. म्हणजे एवढंच फक्त शॉर्टकट मध्ये वाचायचं. 2 ही कसली संख्या आहे, सम पण आहे, मूळ पण आहे आणि एक अंकी आहे, असं लिहा खाली. आता चौथा पुढचा घ्या. एक अंकी मूळ संख्या, एक अंकी मूळ संख्या 4 आहेत. एक अंकी मूळ संख्या 4 आहेत. एक अंकी मूळ संख्या 4 आहेत. आहेत का बघा, मी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा नाही, तुम्ही प्रत्यक्षात बघा त्या एक अंकीच आहेत का. 2, 3, 5, 7 ह्या एक अंकीच आहेत ना, आहेत का. हा, मग मूळ संख्या लिहा तिथं. किती आहेत एकूण, 4. नेक्स्ट लाईन घ्या. 2 अंकी मूळ संख्या किती आहेत मोजा बरं. मी सांगण्यापेक्षा तुम्ही मोजून घ्या. किती, 21. हा लिहा मग बरोबर. 2 अंकी मूळ संख्या, 2 अंकी मूळ संख्या 21 आहेत. 2 अंकी मूळ संख्या 21 आहेत. 2 अंकी मूळ संख्या 21 आहेत. आलं लक्षात. आणि एकूण टोटल किती येतात, 25. पण 2 ही कसली संख्या आहे, सममूळ आहे, बरोबर का. मग त्याच्यातल्या 2 ह्या सोडल्या तर राहिल्या टोटल 25 आहेत का ना आपल्याकडे. मग टोटल 25 मधनं ते राहिलं. समजा मी जर तुम्हाला असं विचारलं की एकूण विषम मूळ संख्या किती येतात, 24. हा, का बरं 24 येणार, 2 ही एक समसंख्या आहे, त्याच्यामुळे ती बाजूला निघणार. खाली लिहा. 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण विषम मूळ संख्या 24 आहेत. एकूण विषम मूळ आहेत का, या सगळ्या विषमच आहेत का बघा बोर्डवरती. एक ही सोडली तर ह्या सगळ्या विषमच आहेत का. एकूण विषम मूळ संख्या 24 आहेत. 24 आहेत. नेक्स्ट घ्या. 3 अंकी मूळ संख्या 43 आहेत. 3 अंकी, हा पुढचा चौथा आकडा टाकून घ्या कितवा येतोय बघा तुमच्या ना. 3 अंकी मूळ संख्या 43 आहेत. 3 अंकी मूळ संख्या किती आहेत तर 43 आहेत. नेक्स्ट घ्या. सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान विषम मूळ संख्या किती आहे तुम्ही सांगा. 3 लिहून टाका. शिकवतानाच निम्म क्लिअर झालं, निम्म 99% हितच कळायला पाहिजे. अभ्यास घरी नाही केला तरी सुद्धा पाठ झालं पाहिजे. समजावून घेऊनच लिहायचं, नुसतं उतरायचं पण काम करायचं नाही. सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. आता पुढचं पण मी तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती, 11. 2 अंकी सर्वात मूळ संख्या, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 11. 11.
मोठी 97 आहे. तिथंच लिहा त्यालाच कंटिन्यू करून. बरं ठीक आहे. तर मोठी 97 आहे. बरोबर का? सर्वात लहान दोन अंकी विषम मूळ संख्या कोणती? 11. आणि सर्वात मोठी विषम मूळ संख्या कोणती येणार? 97. नेक्स्ट घ्या. 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज. 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज. 100 मधील मूळ संख्यांची बेरीज 1060 असून 1060 असून त्यांची सरासरी मूळ संख्यांची बेरीज 1060 रे 1060 असून त्यांची सरासरी टिंब आहे. म्हणजे किती येणार सांगा? सरासरी कशी काढायची असता? हा बरोबर आहे. मोठ्याने सांगा. काय करणार? 1060 भागिले 25. 1060 भागिले 25. चला भाग लावणार का? भाग लावा आणि मला सांगा. तुम्हाला जमतंय भाग लावायला? लावा. वहीत लावून घ्या. तिथंच लावायचा. म्हणजे तुम्हाला कळतंय काय. किती? 42.4. छान. बरोबर आहे. 42.4. असं अलर्ट असलं पाहिजे. झालं की नाही बघा. मी सांगेपर्यंत आन्सर पण कम्प्लीट आलं. इतकं तुम्हाला सुपर फास्ट कळावं. बरोबर आहे. बेरीज किती आली? तर 42.4. छान. चला आता मला सांगा. एक ही मूळ संख्या आहे का नाही? आणि संयुक्त संख्या आहे. हा. एक ही संख्या संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाहीये. पण तुम्हाला अजून संयुक्त संख्या मी सांगितल्या नाहीत ना, त्याच्यामुळे कसं कळणार तेव्हा? पण अगोदर झालेलं आहे की आपलं, त्याच्यामुळे न कळायला स्कॉलरशिपला वगैरे अगोदरच्या झालंच की संयुक्त संख्या वगैरे. बोला संयुक्त संख्या कुणाला म्हणणार सांगा? ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त. म्हणजे एक सोडून दुसरं, एक आणि स्वतः हे 2 विभाजक सोडून दुसरं. याचा अर्थ काय? सगळ्या एकनं, स्वतःनं आणि अजून तिसरं कुणी तर भाग गेला पाहिजे. अशा संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. म्हणजे त्या कुणाच्या पाड्यात, म्हणजे इतर कुणाच्या पाड्याने त्यांना हे व्हायला नको, भाग जायला नको. थोडक्यात अशा संख्या सगळ्या कसल्या म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणायचं. चला घ्या तिथं आता खाली नोट करून घ्या. 101 ते 200 मधील मूळ संख्या कितवा? चौथा पाचवा कितवा आकडा आहे? टाका तो. 12 आहे काय? हा टाका. 101 ते 200 मधील 101 ते 200 मधील मूळ संख्या मूळ संख्या 21 आहेत. 21 आहेत. आता तुम्हाला मूळ संख्या कळालीत बरोबर का कशाला म्हणायचं? त्यामुळे मग मी डायरेक्ट देते तुम्हाला. आता घ्या 101 उदाहरण म्हणून खाली घ्या. 101 उदाहरण म्हणण्यापेक्षा त्या सगळ्याच येतात. 101 103 प्रज्वल बाळा खाली लिहायचं, सोडून द्यायचं तेवढी जागा. कधी करायचं? 101 103 107 109 113 127 131 137 139 149 151 157 163 167 173 179 181 191 193 197 आणि 199. किती झाल्या बघा बरं सगळ्या मिळून? मोसा किती झाल्या बघा जरा. 21. हा लिहा तिथं मग. नाही आपण वरती लिहिलंय ना तुम्ही 21. मग काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे घ्या. 11 ते 100 मध्ये 11 ते 100 मध्ये 100 मध्ये मूळ संख्यांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच येते.
अशा एकूण किती संख्या आहेत? अशा एकूण किती संख्या आहेत सांगा मला. हा आदला बदल केली आपण. हा सांगा की फक्त आदला बदल. बघा आता 2 11 13 17 19. हा पुढं 23 29. हा 31 37 हा 43 47 53 59 हा 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 बोला पुढे 79 हा 83 हा 89 97. आता बघा ह्यांची गंमत. अंकांची अदला बदल म्हणजे काय घेऊ का? हे आहे अशीच राहणार का? 11च राहील. ह्याचं किती होणार? 31. ह्याचं किती झालं? 71. ह्याचं किती होणार? 91. तुम्ही सांगा आता. मी तुम्हाला कळायला ना? 32 हा इकडं 13 73 14 34 हा 74 हा 35 35 हा 95 16 77 17 हा त्याचं सांगा. 37 मला सांगा आता आदला बदल केल्यावर पण मूळ संख्याच राहिल्या अशा किती येत्या? हा आदला बदल तेव्हा काय? ही एक हा 31 हा 91 येणार का नाही? मूळ संख्या नाही. तरी 91 हा झाली की केली बघा. खाली हा बोला पुढे येणार नाही. हा हे नाही. हा हे नाही. इकडं नाही. नाही. हा नाही. इकडं नाही. इकडे आहे. हा त्याच ओके आहे. हा आहे. मोज आता 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण किती संख्या आल्या? 9. आलं लक्षात? हा घ्या आता ते नोट डाऊन करून व्यवस्थित. कळाले का कशा घेतल्या ते? आदला बदल केली तरी असं बी प्रॅक्टिकल तुम्हाला कळायला पाहिजे. नुसतं थेअरी शिकायचं नाही काय, असं लक्षात ठेवायचं की बाबांनो आदला बदल म्हणजे नक्की काय असतंय. परत फिरून आलेल्या संख्या किती होतात? कळालेत ना? चला नेक्स्ट हेडिंग टाका आता. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या बोला काय लिहिणार सांगा. संयुक्त संख्या म्हणजे काय माहितीये तुम्हाला सांगा. नसलेलं मी सांगते. आतापर्यंत थोडंफार काहीतरी ऐकून असाल ना संयुक्त संख्येबद्दल. काय संयुक्त संख्या बरोबर की 2 पेक्षा जास्त. मग 2 म्हणजे कोणती असणार? 1 आणि स्वतः हे 2 झाले. हे 2 सोडून अजून जास्त असले 3 जरी असले तरी ती संख्या कसली म्हणायचं? संयुक्त संख्या. घ्या तिथं आता व्याख्या नोट डाऊन करून. ज्या 2 पेक्षा जास्त विभाजक 2 पेक्षा जास्त विभाजक 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या अथवा 2 संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी 2 संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या किंवा एक खेरीज मूळ संख्या नसलेल्या मूळ संख्या नसलेल्या
मूळ संख्या नसलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. लक्षात राहील का आता? मूळ संख्या नसलेल्या म्हणजे बाकी सगळ्या संयुक्त संख्या. खेरीज म्हणजे शिवाय रे, एक खेरीज म्हणजे शिवाय असं. आता साधं काय लक्षात ठेवायचं बघा, दोन्ही व्याख्या लक्षात ठेवल्या तरी चालतील. दोन सोडून जास्त विभाजक, विभाजकाचा अर्थ कळतो का? कुणी कुणी भाग जातो ते, फक्त दोन शिवाय एक आणि स्वतःने भाग न जाता अजून कुठल्या संख्येने गेला तर. आणि दुसरी गोष्ट काय, मूळ संख्या सोडून बाकी सर्व कसल्या संख्या म्हणायचं? संयुक्त संख्या. फक्त एक सोडून बरं का, एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. म्हणून लक्षात काय ठेवायचं, मूळ संख्या सोडून बाकी सर्व कोण असते? संयुक्त संख्या. आणि पुढे म्हणायचं एक सोडून ब्रॅकेट मध्ये घेऊन ठेवायचं. काय आले का आता? चला घ्या आता, सांगा मला पटपट संयुक्त संख्येबद्दलचं. 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती येणार? 74. हा 74 का रे? कारण 25 मूळ संख्या येत्या, मग 75 यायला पाहिजे की नाही? मग 75 हा बरोबर आहे. छान. म्हणून टोटल किती येणार? फक्त 74. लिहा तिथं खाली. 100 पर्यंत एकूण 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. 74 आहेत. 74 आहेत. एक हे संयुक्त संख्या नाही. एक ही संयुक्त संख्या नाही. तसेच मूळ संख्याही नाही. तसेच मूळ संख्याही नाही. मूळ संख्याही नाही की नाव कुठल्या संख्येत येत नाही. मूळ संयुक्त पण नाही, मूळ पण नाही. मग विषम म्हणायचं. विषम तेवढं म्हणू शकतो. हा नुसतं विषम म्हणू शकतो. शून्याला कसं आपण सम म्हणू शकतोय ना, तसं एकला विषम म्हणू शकतोय की नाव आहे की तेवढंच फक्त, दुसरं नाहीये ना. पुढचं घ्या. आता मला तुम्ही सांगा, सर्वात लहान धन समसंख्या कोणती? हा संयुक्त संख्या. संयुक्त. सर्वात लहान धन संयुक्त संख्या. हा 4. संयुक्त पाहिजे ना, 3 काय संयुक्त संख्या आहे का? कधी डोकं चालायचं? हा असे प्रश्न असतात, ते आपल्याला टॅकल करता आले पाहिजेत. लिहा तिथं मग. सर्वात लहान धन संयुक्त संख्या. सर्वात लहान धन संयुक्त संख्या बरोबर 4. सर्वात लहान धन संयुक्त संख्या बरोबर 4. पुढचा, सर्वात लहान धन विषम संख्या बरोबर सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या सांगा कोणती? धन विषम हा. संयुक्त. हा 9. बरोबर आहे की? 9 संयुक्त नाही का? 9 आणि विषम पण आहे. हा सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या बरोबर 9. असं विचार करायचा. काय नुसतं रट्टा मारायचा नाही काय गणिताला, अजिबात तसं लक्षात राहत नाही. असं समजावून घ्यायचं काय कन्सेप्ट आहे बाबा, संयुक्त विषम धन काय असते ते. पुढचा घ्या. 1 ते 100 संयुक्त संख्यांची बेरीज. 1 ते 100 संयुक्त संख्यांची बेरीज. 1 ते 100 संयुक्त संख्यांची बेरीज. डॅश डॅश आहे, जागा सोडायची त्याला. डॅश डॅश आहे. आता मला फक्त पटपट संयुक्त संख्या सांगा. बेरीज तर तुम्हालाच करायला लावणार आहे. हा 1 ते पहिल्या कॉलम वाईज करून घ्यायचा. बोला 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्या सांगा. हा बोला कोणकोणते येणार 1 ते 10 पर्यंत? अगोदर सांगा नंतर लक्ष द्या. हा 4, 6. हा 4, 6, 8, 9, 10. हा सांगा. 11 ते 20 पर्यंतच्या सांगा पण. 12, 14, 15, हा. 16, हा. 18, हा. 20. बाकीच्या नाही येतात का नाही? लक्ष द्यायचं अगोदर. लिखाणाच महत्वाचं नाही, डोक्यात पहिला घ्यायचं. बोला 21 ते 30 सांगा. 21, 22, 22, हा 24, 25, 25, हा 26, 27, हा 28,
हा आणि 30. हा बोला 31 ते 40 सांगा. 32, 33, 34, हा 34, 35, 36. हा 38, 36. हा 38, 39, 40. चला 41 ते 50 सांगा. 41 कुठं? 42 येणार ना? 42, 44, 45, 46, 48. हा 49, 50. हा पुढे सांगा 51 ते 60 सांगा. 51, 52, हा 54, 55, 56, 57, 58, 60. 58 आणि 60. बोला 61 ते 70 पर्यंत सांगा. 69. हा आणि 70. 71 ते 80. आता तुमच्या लक्षात आले. काढणार का पुढच्या? 71 नाही येणार. 72. हा 72, 74, 75, 76, 77, 80. आता राहिलेल्या दोन तुम्ही काढणार का? मॅडम सगळ्याची टोटल बेरीज आहे का नाही सगळ्याची संख्येची हा. 3040 काही झालं नको. 3990 कन्फर्म करायचे. एकदा तोंड पाठ करूनच टाकायचं. ते काय ठेवायचं. चला करा आता सगळ्यांची टोटल बेरीज मॅडम करा. सगळ्यात त्यात नाही बोला केलं. हा मग कसा प्रॉब्लेम? 3100. आता करा की मी परत शॉर्टकट सांगते की. शॉर्ट ट्रिक सांगते की तुम्हाला. मॅडम काल सांगितलं 3989. 3989. 989. छान. बरोबर आहे. त्याच्यातनं ते मूळ संख्या वजा केली ना? आणि त्यात वजा एक आली. हा आता 100च्या अर्ध 50 दोन झाले सगळ्याची बेरीज. हा. त्यात मग पहिल्यांदा मूळ संख्येची 1060 वजा मग केली. एक वजा. हा चालते. बरोबर आहे. त्याला मग सगळी करत बसायची नाही. कालची शॉर्ट ट्रिक उपयोगाला आली ना? आली की नाही? म्हणून मग मी रोज सांगत असते का नाही का शॉर्ट ट्रिक्स पाठ करा. तेच ह्याच्यासाठीच आपल्याला उपयोगाला येतात म्हणून सांगितलेलं असतंय. आता मला 4 ते 10 सांगितलेत ना, पण ते तसं नाही येणार खरं. चल आणि गावरा घे. झालं का? ह्या फक्त संख्या नोट डाऊन करा. मग बेरजेचं तुम्हाला सांगते कशा पद्धतीने करायचं ते. आता केलंय ते तुम्ही बरोबरच आहे. पण सगळ्यांच्या लक्षात यायला हवं ना. बोला संयुक्त संख्यांची बेरीज कशी करणार सांगा. आता सगळ्या संख्या घेऊन त्यांची बेरीज करत बसायचं का? तेवढा वेळ असणार आहे का पेपरला? नाही. मग कसं करणार सांगा. काल एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती मी की एवढ्या पहिली संख्या हा. अधिक शेवटची संख्या भागिले 2 हा पहिली संख्या गुणिले एकूण संख्या हा. अधिक शेवट. पहिली संख्या अधिक कोणती? शेवटची संख्या. हा शेवटची संख्या भागिले सांगा. मी काल सांगितलं भागिले पहिलं 2 दोन. असायला पाहिजे की भागिले 2. हा गुणिले हा गुणिले एकूण संख्या. सांगा आता कुठं काय काय ठेवायचं सांगा मला. पहिली संख्यामध्ये एक. हा पहिली संख्या किती? 1. हा आधी किती करणार? 100 हा बरोबर आहे 100. हा भागिले 2. हा गुणिले एकूण संख्या. 100 एकूण संख्या किती घेणार? हा किती घ्यायच्या? 100 हा 100. मग हा झाल्या का? बोला काय करणार पुढे? हा बोला की पुढे काय 100. करायचं? 2 ने केला तर काय घे? 50 आलं का? हा आणि इथं किती झाल्या? 100 अधिक 1 किती होणार? 101 गुणिले किती? 2 ने केला म्हटल्यावर 50 आलं. लावा भाग किती येणार? वरचा 0 आहे असं 5 1 5 0 आणि 5050. हा आलं का? 5050 रे. हा 5050 आलं. मग आता ह्याचं काय करायचं सांगा. ही 1 ते 100 पर्यंतची सगळी बेरीज निघाली. आपल्याला फक्त कुणाची पाहिजे? संयुक्तची पाहिजे. मग काय करूया सांगा. वजा संख्या. हा वजा त्याच्यातनं काय करूया? मूळ संख्येची करूया. कारण बेरीज. ही सगळी कशाची मिळाल्या? 1 ते 100 पर्यंतची मिळाली ना, बरोबर का? 1 ते 100 पर्यंतची एवढी बेरीज मिळाली. मग ह्याच्यातनं काय वजा करूया? मूळ संख्या. 5050 वजा किती? मूळ संख्यांची बेरीज किती आहे? मगाशी केली होती की 1060. करा बरं वजा वकील सांगा मला. 3989. नक्की का? 3990 आहे आणि
वजा 1 करायचं. हा होय की, पण नीट करून सांगा मला. टोटल 3990 वजा 1. हा वजा 1 करायचं. का वजा 1 करायचं कळालं का? हा, कारण 1 हे संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, मग ती आपण धरणार नाही म्हणून. त्याची सगळी बेरीज किती आली म्हणाला? 3990. ही कशा सगळी मिळून आली ना बेरीज. पण इथे एक लिहून ठेवायचं. परत काय करणार? 3990 वजा 1 म्हणजे 3989 हे तुमचं फायनल आन्सर असणार. बरोबर का? कशाची बेरीज निघाली? हे मूळ हा संयुक्त संख्या किती ते किती पर्यंतचे? हा संयुक्त संख्या बेरीज कितीची? 1 ते 100 पर्यंतची. आणि ही कशाची होती? पूर्ण निघालेली. कशाची होती? हे नैसर्गिक संख्यांची. पूर्ण नैसर्गिक संख्या आहेत का 1 पासूनच्या? हे नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळाली म्हणायचं. आलं का लक्षात? आता कळालंय का कशातनं काय काय वजा करायचं? हे आता व्यवस्थित नोट करून. हे सूत्र कशाचं आहे कळालं का? बेरीज. त्यासाठीच मी तुम्हाला दररोज लिहून घ्या म्हणत असते की, कारण विसरायला नको. कधी काय शिकवलेलं? परवा झालं होतं ना? परवा झालेलं का काल? हा, ते कधी कुठं काय उपयोगाला येतंय का? कळालं का? आता जर आपण त्याची सगळ्यांची बेरीज करत बसलो असतो तर किती वेळ गेला असता सांगा? शक्य का तेवढी बेरीज करणं एक्झामला? हा, आता कळेल का? कोणत्या पण संख्यांची बेरीज सांगितली तर कशी बाजूला करून घ्यायची? तिथं नीट लिहा. आता नैसर्गिक संख्यांची 1 ते 100 पर्यंतची बेरीज किती? 5050. 1060 बेरीज कोणाची होती? मूळ संख्यांची बेरीज होती. इथं बाजूला लिहिते मी 1060 ही कशाची? मूळ संख्यांची बेरीज. ती पण किती पर्यंतची? हा 1 ते 100 पर्यंतची. कळेल का? झाले. खाली लिहा आता 1 ते 100. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्यांची बेरीज बरोबर 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्यांची बेरीज बरोबर संयुक्त संख्यांची बेरीज बरोबर बेरीज बरोबर किती येणार? 3989. 3989. आले का लक्षात? कळालेत का आता? चला नेक्स्ट हेडिंग टाका. जोडमूळ संख्या. नेक्स्ट घ्या जोडमूळ संख्या. पटकन होते, त्याच्याशी रिलेटेडच आहे. घ्या नेक्स्ट जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. बोला, जोडमूळ संख्या कोणाला म्हणणार सांगा? या मूळ आहेत आणि त्यांच्यात दोनचा फरक. जोडमूळ संख्या मूळ संख्या आहेत, पण त्या दोन्ही मूळ संख्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? 2चा. ऐका, ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, बाळा इकडे लक्ष दे. काय म्हणायचं? ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. लिहा तिथं. ज्या दोन मूळ संख्यामध्ये ज्या दोन मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतोय? 2चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात.
कॉलम वाईज व्यवस्थित नोट डाऊन करायचं, सगळं एकत्रच नाही घ्यायचं. पहिला बोला 1 ते 10 पर्यंतच्या सांगा पटकन. अगोदर सांगा, परत नोट डाऊन करा. 1 ते 10 पर्यंतच्या. हा 3, 5, 5, 7. 3, 5, 5, 7. हा बोला पुढे. झालंय का? एवढं. हा 11 ते 20 पर्यंतच्या सांगा. 11, 13. हा 11, 13, 17, 19. 17, 19. बोला पुढे. 21 ते 30 पर्यंत बोला. नाही. 21 ते 30 पर्यंत नाही येणार ना. हा पण पुढे 29 ते 31 आहे बरोबर का. त्याच्यामुळे एक काम करूया आपण. 21 ते डायरेक्ट किती घेऊया? 40 घेऊया. हा 21 ते 40 पर्यंत सांगा. 29, 31. हा आणि पुन्हा आहे का कोणती? नाही, तेवढी एकच आहे. 29, 31. डायरेक्ट परत किती आहे? 41 ते 60 पर्यंतच्या. ओके नाही? 41, 43. हा 41 आणि 43 होती की 50 पर्यंतची. आणि परत पुन्हा कोणती येणार मग? 41, 43 नंतर 73. नाही 59, 61 आहे की. हा 59, 61. मग 70 पर्यंत घेऊयात ना. बोला 59, 61. आणि परत पुन्हा 71 ते किती? 80 पर्यंत घेऊया का. बोला 71 ते. हा 71, 73. 3, 4, 5, 6, 7, 8. हा बोला अजून आहेत का? 8 झाले की 8 जोड्या झाल्या. आणि आपल्याला माहिती पण आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्याच्यामुळे तिथनं पुढे काही येणारच नाहीये. घ्या नोट डाऊन करून व्यवस्थित. कॉलम वाईज आखा आणि नीट लिहा जरासं. आणि प्रत्येक संख्येमध्ये बघा 2-2चा फरक येतोय का? आहेत का? जोड मूळ म्हटल्यावर मूळ संख्या असल्या पाहिजेत आणि 2चा फरक असला पाहिजे. 2चा फरक आला, मूळ संख्या महत्वाची आहे का चेक करायचं. त्याच्यामध्ये 2चा फरक असणं गरजेचंच आहे. प्रत्येक वेळेस बाळांनो तिथं व लिहा. काय मी कॉमा दिलाय. 3, 5, 3, 5 असं म्हणलंय ना, तर तसं म्हणू नका. 3 व 5 असं होतंय ना, ते जोड घेऊन जाईल त्याची. 3 व 5, 5 व 7 असं करा. बाकी खरं त्या कॉमा त्याचा काही प्रश्न नाही. फक्त ते कळावं. आता तुमच्याही लक्षात आलंयच कशाला म्हणतात ते. आणि खाली घ्यायचं की आता. झालंय का सगळ्यांचं? ह्या संख्या आता तोंड पाठ करायच्या. झोपेत जरी विचारले तरी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. कुणाला म्हणायचं काय अवघड नाही स्कॉलरशिप, पण हे असं आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्या ना, मग असं वाटायला लागतं काय करायचं आणि काय नाही. मग पेपर मधले प्रश्न का सुटत नाहीत असं त्याच्या आपण तळाला पोहोचत नाही ना, नक्की कशाला फरक म्हणतो. आता तुम्हाला जर पेपरला आलं तर तुम्हाला काय डायरेक्ट किती जोड आहेत असा प्रश्न येणार आहे का? नाही. तर त्याला हा कोणत्या देतील किंवा खाली तुम्हाला काही संख्या देतील अशा, आणि त्याच्यातल्या तुम्हाला ओळखायला हा चुकीच्या पण ओळखायला. आणि तुम्हाला असं पण देणार बघा 23 आणि 25 पण देणार का, तर मुलांचं कन्फ्युजन व्हावं. कारण तुम्ही काय म्हणणार, अरे मूळ संख्येत जोड मूळ आहेत म्हणजे 2चा फरक. काय पोरं काय करणार, डायरेक्ट 23 आणि 25 म्हटलं होय ही पण जोड आहे म्हणणार. पण 23 मूळ संख्या 25 मूळ संख्या आहे का? नाही. हा असे प्रश्न देतात ते. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कोण म्हणणार नाही आता 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या सांगा. नाही तर 3-4 जोड्या देतील आणि त्याच्यातली चुकीची जोडी कोणती असं ओळखायला होतात. म्हणजे बाकीच्या हा 3, 5, 3, 7. हा होय. हा तसं पण असू शकतं. ते तुम्हाला बुद्धिमत्तेला संख्यांचं हे असतं का नाही, सिरीज मधले क्रमाने येणारी संख्या, चुकीची पद ओळखा, त्याच्यामध्ये पण असा क्रम येऊ शकेल ना, तर तेव्हा कळायला पाहिजे. खाली लिहा आता 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. जोड्या 8 आहेत. आले का लक्षात? जमेल का आता त्याच्यावरती काय सांगितलंय काय नाही दिलेलं ते?
आता तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी क्लिअर झाल्या सांगा, काय काय झालंय आज आपलं? हां, पेजेस कशाला पलटायला, आठवायचं कधी आहे? हां, आता ह्याच्यावर जेवढं काय काय दिलंय ते व्यवस्थित नोट आता परत एकदा नेट हे समजावून घ्यायचं, परत पाठ करून ठेवायचं. पाठ म्हणण्यापेक्षा बाळांना ते समजावून घ्यायचं कसं कसं आहे ते. आणि परत आता हे बाकी आता उद्या वर्गसंख्या तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहेत बरोबर का? आहेत का वर्गसंख्या? सांगणार का एकदा? मग बस 30 पर्यंत सांगायच्या फक्त. 30 पर्यंत आहेच की, आता 2-3 दिवस झालं तुम्ही तेच करताय ना. बोला, 1 चा वर्ग, 2 चा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 441, 22, 23, 532. बघून सांगायचं नाही अजिबात. हा, नाही बघायचं, एकानं पण नाही बघायचं. 529, 24चा, 25चा, 26, हा बरोबर आहे. 27, 28, 84, हा, आणि 29, 841, 30चा, झाले की मग चौरस संख्या पण पाठ झाल्या. घनसंख्या एकदा सांगा. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 120, 6 चा घन 208, 7 चा घन 343, 8 चा घन 912, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. छान. चला थांबूया. करा तुम्ही. झालेत ना आता सगळे? ब्रेक होय होय घ्या. आता काही प्रॉब्लेम नाही. झाले की आता आपलं भरपूर झाले, त्याच्यामुळे जमतंय आता तुम्हाला. ह्याच्यावरचे प्रश्न उद्या घ्यायला बघूयात.